नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे आणि अर्थ बजेटचा या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज खरं तर रविवार आहे, पण आज 1 फेब्रुवारी सुद्धा आहे आणि त्यामुळेच प्रथेनुसार आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. अगदी रविवार असूनही शेअर मार्केटसुद्धा आज सुरू आहे आणि यावर्षी वेगवेगळी कामं करणारी वेगवेगळ्या सेक्टरमधले लोक यांना सरकार काय दिलासा देणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. नोकरदारांना टॅक्सवर दिलासा हवा असतो, तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा असं वाटत असतं. उद्योग क्षेत्रातल्या लोकांना त्यांची कामं, परवानग्या या सगळ्या विनासायास मिळाव्यात असं वाटत असतं. या सगळ्यांबद्दल अर्थमंत्री काय उपाययोजना करणार याकडे आपलं लक्ष असणार आहे आणि तसंही या सगळ्या अर्थसंकल्पातनं आपण काय अपेक्षा ठेवाव्या, आज अपेक्षा काय कराव्या हे आता पुढच्या 1 तासात आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्याबरोबर हे सगळं सांगण्यासाठी, आपण काय अपेक्षा ठेवाव्या हे सांगण्यासाठी एक दिग्गजांची टीम आहेत. खरं तर मी म्हणेन राज्यातले सगळ्यात तज्ज्ञ लोक आज आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला अत्यंत सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगणार आहे. अगदी थोड्या वेळातच म्हणजे 11 वाजता निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणारच आहेत. मात्र मी आता आपले जे पाहुणे आहेत त्या सगळ्या पाहुण्यांची ओळख करून देते. सगळ्यात पहिल्यांदा दीपक घेसास सर आपल्यासोबत आहेत. IT क्षेत्रातले उद्योजक आहेत आणि दरवर्षी आपल्याला खरंच सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगत असतात. आपल्याबरोबर टिळक सर आहेत, चंद्रशेखर टिळक, ज्यांचा खूप दांडगा अनुभव आहे. तेच कायम अर्थसंकल्प अगदी सोप्या भाषेत समजावून सांगत असतात, त्यामुळे ते आज आपल्याबरोबर आहेत. भरत गीते, ज्यांची ओळख आहे ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया, ते आज आपल्यासोबत आहेत. आणि सेवा क्षेत्र तर आहेच, मात्र जे उत्पादन क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा ते सांगणार आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर सर आज आपल्यासोबत आहेत. ते अर्थात काँग्रेसची बाजू तर मांडणार आहेतच, मात्र अर्थसंकल्पही आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. यांबरोबरच आपले माझाचे स्वतःचे असे संजीव गोखले सर आहेत, जे आपल्याला करदात्यांना काय अपेक्षा करदात्यांनी ठेवायच्या आणि करदात्यांना काय मिळू शकतं याबद्दल आत्ता सांगतील आणि त्यानंतर बजेटनंतर काय मिळालं हे सुद्धा समजावून सांगणार आहेत. विश्वास पाठक सर आहेत, भाजपचे प्रवक्ते. आणि आपल्यासोबत आहेत उदय देवळणकर सर, जे कृषी अर्थतज्ज्ञ आहेत आणि बजेट हा त्यांचा खरं तर अभ्यासाचा विषय. त्यामुळे या सगळ्या तज्ज्ञांबरोबर आता आपण सुरू करतोय अर्थ बजेटचा. खरं तर नोकरदारांना खूप अपेक्षा असतात. नोकरदारांना वाटत असतं की दरवर्षीच्या अर्थसंकल्पातून आपल्याला काहीतरी मोठा दिलासा मिळाला पाहिजे. गेली 2 वर्ष खरं तर मोठमोठ्या घोषणा झालेल्या आहेत. यावर्षी जो नोकरदार वर्ग आहे त्यांनी काय अपेक्षा ठेवायची गोखले सर? वास्तविक पाहता गेल्या वर्षी फार मोठ्या प्रमाणावर जी 12 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर कर लागणार नाही घोषणा होती आणि त्यांनी सगळेच आश्चर्यचकित झाले होते. कारण अगदी 1 किंवा 2 लाख वाढवत असताना अचानक 7 लाखावरनं 12 लाखाचं लिमिट वाढवलं होतं. त्याचप्रमाणे स्टँडर्ड डिडक्शन जे पगारदार नोकर मंडळाला मिळतं ते 75,000 होतं यावर्षी. त्यामुळे अचानक अशी काही मोठी घोषणा होईल असं अपेक्षा नाही आहे. असं असलं तरी दरवर्षी महागाई वाढत असते. या महागाईचा इफेक्ट आपलं जे नेट इन्कम आहे, ॲक्च्युअल इन्कम आहे, ते कमी होत असतं. त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून स्टँडर्ड डिडक्शन 75,000 ते वाढवावं अशी एक अपेक्षा आहे. निदान त्यांनी नोकरदार मंडळीला ज्यांचं उत्पन्न स्थिर असतं त्यांना फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे हे 12 लाखाचं जे उत्पन्न गट आहे त्याच्यात कॅपिटल गेन म्हणजे भांडवली नफा येत नाही. बऱ्याच जणांची अशी तक्रार आहे की आम्हाला जरी 12 लाखाच्यात उत्पन्न असलं तरी कॅपिटल गेन जो आता शेअर मार्केटमध्ये बरेच जण व्यवसाय करतात किंवा त्याच्यात संबंधित असतात त्यांना त्याच्यावर टॅक्स भरायला लागतो. आणि मी खास करून सांगेन ज्येष्ठ नागरिकांना बरेच वेळा पेन्शन असतं त्याच्यावर टॅक्स लागणार नाही कारण 12 लाखाच्या आत आहे, परंतु त्यांनाही हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ज्याला आपण भांडवली नफा तो म्हणतो आणि त्याच्यावर 20% टॅक्स लागतो. म्हणजे एक साधं उदाहरण घेऊ की 6 लाखाचं पेन्शन आणि 6 लाखाचं मला भांडवली नफा झाला तर 6 लाखावर 1,20,000 टॅक्स भरायला लागतो. हा भांडवली नफा या 12 लाखात धरावा असा बदल यावर्षी करावा हे मला वाटतं सर्वसामान्य अगदी जे करदाते आणि गुंतवणूकदार आहेत त्यांची अपेक्षा आहे. खरं तर आता आपण करदात्यांच्या अपेक्षा काय आहेत ह्या पाहिल्या. गुरुवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाला होता. टिळक सर आणि मुणगेकर सर दोघांकडून कमेंट घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली, खूप टीकाही झाली. म्हणजे लाडकी बहीण योजनेसारख्या योजना, आता आर्थिक सर्वेक्षण अहवालातले जे काही गोष्टी पुढे आल्या आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर आपण आजचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्याकडे कसं बघायचं आहे? अर्थसंकल्पपूर्व आढावा हा अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे सरकारतर्फे जरी सादर करत गेलेला असला तरी अर्थसंकल्पाच्या तुलनेत अर्थसंकल्पपूर्व आढाव्यावरती प्रशासनाची पकड ही जास्त असते आणि म्हणून ते अधिकृत आकडेवारी असं मानलं जातं. अर्थसंकल्प हा पूर्णपणाने राजकीय अर्थकारण असतं.
तर अर्थसंकल्पपूर्व आढावा हे आर्थिक राजकारण असतं. हे जर लक्षात घेतलं तर अर्थसंकल्पपूर्व आढाव्यामध्ये फार मोठी टीका करावी असं कोणतंही कारण नाही. अर्थसंकल्पपूर्व आढाव्याचं मला सगळ्यात आवडलेलं वैशिष्ट्य सांगतो आणि न आवडलेली गोष्ट सांगतो. आवडलेलं वैशिष्ट्य असं होतं की एकंदरीतच यावर्षी आणि ज्या आर्थिक वर्षासाठी आपण आज अर्थसंकल्प सादर करणार आहोत या वर्षावरती आपल्या देशाचं जे भूराजकीय स्थान आहे, ज्याला आपण जिओपॉलिटिकल असं म्हणतो, अशा स्थानाचं, घटकांचं आणि घटनांचा फार मोठा प्रभाव असेल, त्याची यथायोग्य नोंद अर्थसंकल्पपूर्व आढाव्यात घेतली होती. आणि दुसरी गोष्ट, एकंदरीतच अत्यंत मोकळेपणाने कितीही वेगवेगळ्या पद्धतीनं विदेशी वित्त संस्थांनी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय विकासाचा दर निश्चित केला असला तरी त्याच्याकडे अत्यंत प्रांजळ आणि वास्तववादी भूमिकेतनं पाहिलं. मला या पार्श्वभूमीवरनं आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडनं अशी एक अपेक्षा आहे की आपण जे आत्ता अगदी अलीकडच्या काळामध्ये, अगदी तारीख फार सांगायचं झालं तर 31 डिसेंबर 2025च्या रात्री आपल्या सरकारनं जाहीर केलं की आता जागतिक आर्थिक क्रमवारीमध्ये आपल्या देशाची राष्ट्रीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे. याच्यामध्ये पारंपरिक घटनांचं सुदृढीकरणाचा जेवढा भाग होता तेवढाच संरक्षणासारख्या, शिक्षणासारख्या, अवकाश तंत्रज्ञानासारख्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा क्षेत्रासारख्या अपारंपरिक क्षेत्रांचंही स्थान खूप मोठं होतं. आणि विशेषतः संरक्षण निर्यात, संरक्षण उत्पादन याच्या दृष्टिकोनातनं येणाऱ्या अर्थसंकल्पात काय असेल हे बघावं लागेल. बाकीची आकडेवारी ही आकडेवारी म्हणून घेऊ, त्याचा अर्थसंकल्पामध्ये कसे सहगत आहे हे नंतर पाहू. खरं तर मुणगेकर सर, तुमच्या इकडून आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे, तुम्ही सहमत आहात का? कारण टीका खूप झाली होती, ज्या योजना आहेत लाडकी बहीणसारख्या त्या योजनांवरही खूप बोललं गेलं होतं, काँग्रेसतर्फे तर तोफ डागली गेली होती. तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल आणि आजचा अर्थसंकल्प. पहिली गोष्ट अशी आहे की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था इतकी अनिश्चिततेच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर करणे एक फार मोठं आव्हान श्रीमती निर्मला सीतारामन यांच्यासमोर आहे. मी स्वतः प्लॅनिंग कमिशनमध्ये 5 वर्ष असताना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होतो आणि ते किती गुंतागुंतीचं आहे ह्याची मला कल्पना आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर संपूर्णपणे इकॉनॉमिक सर्वे म्हणजे आर्थिक पाहणीमध्ये साधारणपणे ह्या वर्षी आर्थिक विकासाचा दर हा 7.2% असेल असं म्हटलेलं आहे. गेल्या वर्षी तो साधारणपणे 2024-25मध्ये 7.4% होता. यावर्षी तो 6.8 ते 7.2%. मला असं वाटतं की ज्या अनिश्चित अशा प्रकारच्या वातावरणामध्ये 7.2% रेट ऑफ ग्रोथ प्राप्त करणं हे सुद्धा एक फार मोठं चॅलेंज असेल. दुसरी गोष्ट अशी आहे, सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो रोजगार निर्मितीचा. या संपूर्ण इकॉनॉमिक सर्वेमध्ये आणि मला वाटतं बजेटमध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंट कशी वाढवावी ह्याच्या संबंधामध्ये श्रीमती निर्मला सीतारामन हे अधिक प्रांजलपणे, अधिक सकस आणि अधिक सघन अशा प्रकारचं धोरण स्वीकारतील असं मला वाटतं. आणि त्यानिमित्ताने महात्मा गांधी एम्प्लॉयमेंट गॅरंटी कायदा जो होता, जो रद्द केला सरकारने, ही फार मोठी गंभीर चूक केली. याचं कारण असं होतं की साधारणपणे वर्षाला 20 कोटी मनुष्य दिवस इतका रोजगार निर्माण होतो. तर माझी अपेक्षा अशी आहे की हा जो कायदा रद्द जो करून नवीन जो आणला विकसित भारत जी ग्रामीण, हा कायदा रद्द करून पूर्वीच्याच एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीममध्ये ते दुरुस्त्या करतील अशा प्रकारची दुसरी भूमिका आहे. आणि शेवटची भूमिका, आपल्याकडे गेल्या 50 वर्षामध्ये शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टीवर सर्वात कमी खर्च झालेला आहे. शिक्षणावर 3.5 ते 4% राष्ट्रीय उत्पन्नाच्या आणि आरोग्यावर 2%. म्हणजे जागतिक पातळीवर चौथ्या प्रकारची अर्थव्यवस्था आज ती चौथी आहे. तिसरी जर्मनी आहे. थोडीफार फरकाने का होईना, या अशा प्रकारची चौथी जागतिक अर्थव्यवस्था होणाऱ्या देशामध्ये एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 7.5% खर्च शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करणं हे अक्षम्य आहे असं माझं म्हणणं आहे. आणि तो खर्च वाढवण्याची आवश्यकता आहे. इकॉनॉमिक सर्वेच्या विषयी शेवटचा मुद्दा असा, 657 पानाच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये यांनी मुख्य चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांनी एका शब्दाने सुद्धा सरकारच्या कुठल्याही भूमिकेवर टीका टिप्पणी किंवा विश्लेषण केलेलं नाही. त्याच्यासाठी आपल्याबरोबर इकॉनॉमिक सर्वे जसं चंद्रशेखर टिळक जसं म्हणाले, दॅट इज पॉलिटिकल इकॉनॉमी.
त्याच्यामध्ये नुसती आकडेवारी देऊन चालत नाही. त्याचं एक थोडंफार विश्लेषण, टीका टिप्पणी ही कुठल्याही प्रकारे ह्या संपूर्णपणे Economics इकॉनॉमिक सर्वेमध्ये नाही. ही मला खेदाची गोष्ट वाटते. सर, खरं तर तुम्ही आता खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो होता रोजगार निर्मितीचा. आणि आपल्याकडे 2 उद्योजक आहेत जे खरं तर रोजगार निर्मिती करतात. त्यांच्या काय अपेक्षा आहेत? आणि मला खरं घ्यायचा सर तुम्हाला एका सामान्य माणसाला पडलेले सगळे प्रश्न विचारायचे, ते म्हणजे सतत ज्या बातम्या येतात, मग युरोपियन युनियनशी असलेलं करार असेल, ट्रम्प ज्या धमक्या देतात त्या सगळ्या असतील, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्र आजच्या अर्थसंकल्पाकडे कसं बघतंय आणि काय अपेक्षा ठेवतंय? धन्यवाद. पहिला प्रथम जिओ पॉलिटिकल सिच्युएशन खूप वोलटाईल आहे. वुका म्हणतो ज्याला आपण, त्याला ॲम्बिग्युअस आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये उद्योगाकडनं मेन एक्सपोर्टर्स जर का बघितलं तर अमेरिकेचा भाग जरी आपला 17% असला पूर्ण एक्सपोर्टचा, तरीसुद्धा एक परिणाम त्याचा खूप झालेला आहे, स्पेशली जेम ज्वेलरी इंडस्ट्रीवर किंवा ॲपरल इंडस्ट्रीवर. तर माझ्या मते युरोपियन किंवा इतर देशांमध्ये जे आपले करार होत आहेत किंवा UK बरोबर झालं आहे, त्याचा फायदा खूप होईल. माझ्या मते बऱ्याचशा देशांनी ज्या प्रकारे रिॲक्शन दिली त्यापेक्षा आपली रिॲक्शन खूप वेगळी होती आणि जी जास्त समर्पक होती असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे जरी आत्ता उद्योगाला थोडासा फटका बसला असला तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं त्याला कॉम्पेन्सेट केलं जाईल आणि तोपर्यंत कदाचित अमेरिकासुद्धा लाईनीवर येईल आणि आपले एक्सपोर्ट परत चालू होतील. आणि मला असं नेहमी वाटतं की भारतीय उद्योजक हा जुगाडवाला आहे, त्यामुळे तो आता अमेरिकेने डायरेक्ट आपल्याकडनं जरी 50% जुगाड चालू होईल आणि त्याच्यामध्ये आपण माहीर आहोत खूप, आणि तसं सुरू झालं आहे ट्रान्सशिपमेंटमध्ये म्हणा किंवा व्हॉट एव्हर वे इट इज. पण म्हणजे आजच्या अर्थसंकल्पात की जुगाड करायची वेळ येऊ नये, नये पण ह्याच्यामध्ये गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी, हे स्पेशली तर युरोप बरोबर जे झालं आहे किंवा जपान बरोबर किंवा ऑस्ट्रेलिया बरोबर जे झालं आहे, न्यूझीलंड बरोबर झालं आहे, त्याच्यामध्ये मला वाटतं भारतीय उद्योगाला नक्की फायदा होईल. एक आणखीन जास्त चांगला फायदा असा होईल की या देशांकडे आपण आत्तापर्यंत सिरियसली बघितलं नव्हतं एक्सपोर्टला, ते आता आपोआप कंपल्शननी बघायला लागलं आहे आणि तेव्हा त्यांच्याकडे एक्सपोर्ट वाढेल. त्याच्याबरोबर US क्लिअर झाल्यानंतर परत तो एक्सपोर्टचा फायदा होईल. त्यामुळे टेम्पररीली आत्ता सध्या त्याला फटका बसला असेल पण पुढे बसणार नाही. पण त्याहीपेक्षा मला मते जास्त महत्त्वाचं आहे की उद्योग क्षेत्र सध्या भांडवली खर्च करत नाही आहे आणि त्यामुळे सरकार किती भांडवली खर्च करतोय आणि ती शिस्त कशी येते आणि त्याच्यापासून रोजगार निर्मिती किती जास्तीत जास्त होईल ते बघणं महत्त्वाचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं चाललं आहे जे उद्योगाला अतिशय आवश्यक आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं चाललं आहे त्याचाही फायदा उद्योगाला होतोय. पण हा खर्च कायम ठेवून त्याचा आणखीन विकास होणं आणि त्याच्याकरता सप्लाय चेन म्हणा तुम्ही किंवा वेअरहाऊसिंग म्हणा या गोष्टींचा फायदा जर का उद्योगाला मिळाला, त्याच्यावरचा निधी वाढवणं हे महत्त्वाचं आहे. एक जाता म्हणजे शिक्षण खर्च आणि ह्याच्यावर मला एक सूचना करायची वाटते, कारण मी IT इंडस्ट्रीत येतो, की आता जे डिजिटल मनी नावाचा जो प्रकार चालू केला आहे त्याच्यामध्ये ह्या तुम्ही ज्या गुडीज देता म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणा किंवा अशी, तर हे जर का त्यांना फक्त मेडिकल खर्च करता किंवा शिक्षणाकरता दिलं तर डिजिटल मनीतर्फे हे तुम्हाला मॉनिटर करता येतं की मला जे पैसे मिळतात लाडकी बहीण योजनेखाली ते जर का मला मेडिकल करताच खर्च करायचं असेल तर त्या बाईला किंवा भगिनीला ते फक्त मेडिकल करताच खर्च करता येतील आणि ते मॉनिटर व्हायला 2% खर्च पण वाढेल, 2% कॉन्ट्रीब्युशन वाढेल, शिक्षणाकरता वाढेल, त्याचा फायदा जास्त होईल. नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. डिजिटल मनीचा जो मुद्दा दीपक घसासाने मांडला त्याच्यामध्ये एक करता येईल की मुळात याच्याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाला आहे, आता फक्त तपशिलात्मक घ्यायचा आहे. कारण जेव्हा डिजिटल रुपया लॉन्च केला त्यावेळेला रिझर्व्ह बँकेने आणि केंद्र सरकारने वारंवार असं जाहीर केलं होतं की याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाईल आणि विशेषतः जे सरकारकडनं आपल्याला टॅक्स रिफंड मिळतो किंवा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते किंवा मेडिक्लेमचे पैसे मिळतात त्याची सुरुवात आपण डिजिटल रुपयापासून करू. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली की दीपक घैसास म्हणतात ते होऊ शकतं. हां, ॲक्च्युली आपण उद्योग क्षेत्राबद्दलच बोलत होतो. घैसास सर IT क्षेत्राशी संबंधित आहेत आणि तुम्ही म्हणजे ज्याला आपण म्हणू की काहीतरी निर्मिती करणं अशा पद्धतीचा जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राशी संबंधित आहे. तुमची काय अपेक्षा आहे आज? धन्यवाद भारती. मला एक सांगायचं आहे की कुठलेही विकसित देश असतील, चीन, आपल्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या आर्थिक व्यवस्था आहेत, अमेरिका असेल, जर्मनी असेल, या विकसित देशांचा आर्थिक गाभा जो आहे तो उत्पादन क्षेत्र आहे. कारण आर्थिक व्यवस्था जर सुधारायची असेल आणि रोजगार निर्मिती, कुठल्याही जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये रोजगार हा फार महत्त्वाचा असतो. तर उत्पादन क्षेत्रामध्ये आमच्या भरपूर अपेक्षा आहेत. आपण आत्ता कुठे 12-14% आहोत. आपलं नॅशनल ॲम्बिशन जवळपास 25% आहे
मग आपण मागच्या काही वर्षामध्ये 1-2% पुढे वाढलेलो आहोत. आपल्याला जवळपास आता 10% वाढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या अर्थसंकल्पातनं अपेक्षा आहेत. त्यापैकी नंबर 1 एक नंबरची माझी अपेक्षा अशी आहे की PLI, PSI स्कीम याच्यामध्ये काहीतरी आणखी चांगल्या वाढी होतील. SME लेड, कारण कुठल्याही विकसित देशाचं जर्मनीमध्ये 90% आर्थिक व्यवस्था जी आहे ती SME तर्फे चालते, सूक्ष्म व मध्यम उद्योगातर्फे चालते. तर यासाठी सुद्धा काहीतरी SME लेड आपल्याला काहीतरी इन्सेंटिव्ह या अर्थसंकल्पात मिळतील. तिसरा, आपल्याला जे आयात निर्यात जी तूट आहे त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच सुधारणा करायची आहे. त्यासाठी आपल्या कस्टम रिलेटेड काही नवीन स्कीम येतील, आम्हाला सोयीस्कर होतील असं, कारण बऱ्याचशा अडचणी असतात आपल्याला जे काही ड्युटी ड्रॉबॅक भेटण्यासाठी वगैरे, ते जरा सोयीस्कर करण्यासाठी आणखी काय करता येईल यावर नक्कीच माझ्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत. मी जसं सुरुवातीला म्हटलं की म्हणजे दोन्ही उद्योजकांना हा प्रश्न आहे की या गोष्टी तर असतातच की आम्हाला पायाभूत सुविधा हव्यात, बाकीच्या गोष्टी हव्यात, पण परमिशन्स हा नेहमी मुद्दा असून गेले 2-3 अर्थसंकल्प आपण बघतोय की त्या दृष्टीने मग एखादा सोपा फॉर्म असणं किंवा ते 1 विंडो सिस्टीम असणं वगैरे, तर त्यातही तुम्हाला अजून काही अपेक्षा आहेत? आहेत ना, नक्कीच. आपण पाहिलं तर बाहेर देशातल्या परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स, ईज ऑफ डुईंगचा आपला जो काही क्रमांक आहे तो वर गेला पाहिजे. आणखी सुद्धा युरोपियन देशांमध्ये असं बघितलं जातं की भारतामध्ये टुरिझम किंवा येऊन पैसे स्पेंड करणं सोपं आहे, पण पैसे कमवणं फार अवघड आहे. कारण भारतामध्ये गेल्यानंतर जमिनी मिळणं, उद्योग उभा करणं, स्थानिक ज्या काही समस्या आहेत त्या सुटणं फार अवघड आहे. तर ईज ऑफ डुईंगचा जो काही इंडेक्स आहे तो नक्कीच आपला चांगला वाढला पाहिजे. खरं तर उद्योग क्षेत्राशी संबंधित हे सगळे विषय होते. सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे कृषी क्षेत्र. देवाणकर सर, जे मी वाचते गेले काही दिवस त्यात असं येत आहे की किसान सन्मान निधी जो आहे त्याची रक्कम कदाचित वाढवली जाऊ शकते, पण मी जसं सुरुवातीला म्हटलं की शेतकऱ्याला काय हवं असतं तर त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा. तर ह्या अर्थसंकल्पाकडून खरोखर शेतकरी काय अपेक्षा करतोय? मालाला भाव मिळावा ही अपेक्षा कायम राहणार आहे, पण मालाला भाव कसा मिळेल याचं तंत्र तिथं स्टेबल होणं, स्थिर होणं हे आवश्यक आहे. कारण आता समजा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पीक सोयाबीन, त्याचं जवळ जगातलं जो उत्पादन 350 मिलियन टन आहे आणि आपल्या देशाचं उत्पादन यावर्षीचं 8-8.5 लाख मिलियन टन आहे, म्हणजे 2-3% आहोत. म्हणजे अशा पिकांमध्ये फार मोठं कंट्रोल आपल्याकडे आहे का? तर नाही आहे. मग देशी तेलबियांच्या मागच्या वर्षी अर्थमंत्र्यांनी श्री अन्न योजना घोषित केली. यावर्षी मी अपेक्षा अशी करतो की श्री द्विदलम आणि श्री तैलमही त्यांनी पाहावं, म्हणजे डाळी आणि तेलांकडेही लक्ष द्यावं, त्यासाठी स्पेशल योजना असावी, त्याच्या मार्केटिंगकडे लक्ष द्यावं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्यांचा कन्सर्न आहे एम्प्लॉयमेंट क्रिएशन. कृषी क्षेत्र असं आहे की कृषी आधारित उद्योगांमध्ये एम्प्लॉयमेंट निर्मितीची सर्वात मोठी क्षमता आहे, पण त्याला सुसंगत अशी पीक व्यवस्था सध्या आपल्याकडे नाही. ती होती आणि ती जोपर्यंत होती तेव्हा देशात सुवर्णयुग होतं. म्हणून मोर क्रॉप पर ड्रॉपच्या ऐवजी मोर एम्प्लॉयमेंट पर ड्रॉप असा टोन अर्थशास्त्राचा असावा आपल्या, असं मला वाटतं. नाही, पण आजच्या अर्थसंकल्पाकडनं काय अपेक्षा ठेवताय तुम्ही? आजच्या अर्थसंकल्पात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य आर्थिक सल्लागारांनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये हे मान्य केलं आहे की फळांचं आणि भाजीपाल्यांचं उत्पादन आता नेट ॲग्रिकल्चर इन्कम जे इतर फील्ड क्रॉप्स आहेत त्याला एक्सीड केलं आहे त्यांनी 10 मिलियन टननी. म्हणजे हे उत्पन्न जवळपास 450 मिलियन टन्सवर गेलेलं आहे आणि ते 10 मिलियन टन जास्त आहे अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा. आपलं अन्नधान्याचं उत्पादन इतकं जास्त आहे की तुम्ही मका थांबवून तांदूळ वापरायला सुरुवात केली इथेनॉलमध्ये. इथेनॉलमध्ये 1.5 लाख करोडपेक्षा जास्तीची बचत झाली असं सरकार आर्थिक सर्वेक्षणात म्हणतं आहे. मग 1.5 लाख करोड रुपये तुम्ही शेतकऱ्यांना देणार का परत? आणि पूर्ण बजेटच 1.5 लाख करोडच्या आसपास आहे. त्याच्यात किसान सन्मान निधी 70-75 हजार करोड रुपये आहे. विम्यासाठी पैसे लागतात, नंतर आपल्याला इंटरेस्ट सबव्हेन्शनमध्ये पैसे लागतात, त्याच्यामुळे फारसा पैसा शिल्लक राहत नाही. आणि महाराष्ट्र सरकार तर ॲड ऑन दिलं आहे, म्हणजे त्यांनी जे दिलेत 6,000 त्याच्यात ॲडिशनल 6,000 यांनी दिलेले आहेत. म्हणजे ह्याच्यात किसान सन्मान निधीपेक्षा रोजगार निर्मिती करणाऱ्या पीक पद्धतीला पुढाकार देणं आणि शेतकऱ्यांच्या मुलाला. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात अनस्टेबल धोरण आहे डाळी आणि तेलबियांच्या एक्झिम पॉलिसीचं, इम्पोर्ट एक्सपोर्टचं. तुम्ही कधी टॅक्स वाढवाल आणि कधी कमी कराल ते सांगता येत नाही. कापसाचंही तसंच आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची अपेक्षा अशी आहे की दर 3 महिन्यांनी तुम्ही हा जो रिव्ह्यू करता आणि काहीतरी प्रचंड शंका आहेत शेतकऱ्यांना, त्याला स्टॅबिलाईज करावं. सरकारचाही तसा विचार दिसतो. मी स्वतःही बजेट कमिटी ऑन ॲग्रिकल्चरच्या मिटिंगला होतो अर्थमंत्र्यांच्या, त्यामध्ये हा कन्सर्न आहे.
ते जसं तुम्ही MSP वर्षासाठी डिक्लेअर करता तसं पिकांविषयीचं धोरण तुमचं वर्षासाठी असावं अशी आमची अपेक्षा आहे. देवळणकर सर, खरं तर तुमच्याजवळच असू द्या माईक. खरं तर आणखीन एक मुद्दा आहे, जसा आपण आता आर्थिक सर्वेक्षण अहवालाबद्दल बोललो. आर्थिक सर्वेक्षण अहवालात जेव्हा आपण बघतो तेव्हा कृषी क्षेत्र आणि त्यात असतो महाराष्ट्राचा किंवा राज्यांचा जो सहभाग असतो तो, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे बघा, म्हणजे राज्याचा, देशाचा आणि कुठल्याही शेताचा संबंध आता ग्लोबल इम्पॅक्ट आहे त्यामध्ये, की आपली जी स्ट्रेंथ आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमीमधली ती आहे कापूस. म्हणजे 150 मिलियन बेल्सच्या आसपास जगाचं उत्पादन आहे. आपलं उत्पादन CII वगैरे या संस्था सांगतात की 30 आहे, 35 आहे. आमचं जे कोर ॲग्रिकल्चरिस्ट आहे, आमचं मत आहे हे 37 ते 40 मिलियन बेल्सच्या दरम्यान आहे. आणि मग वेगवेगळे मॅनिप्युलेशन केले जातात इम्पोर्टसाठी, ज्यांचे इंटरेस्ट आहेत त्यांच्यासाठी, ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्यांच्यासाठी. तर कापसाची उद्योग निर्मिती ही खेड्यात व्हावी आणि लिंट खरेदी करायला सुरुवात करावी आपण. म्हणजे कापसाचं रुई जर विकत घेतली तर रुई आणि सीड वेगळं करतील शेतकरी आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, रोजगार निर्मिती तिथं होईल. त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंटची प्रचंड क्षमता आहे. आणि दुसरं एक लक्षात घ्या, महाराष्ट्राचं तुम्ही विचारता, महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात मोठा फळ उत्पादक देश आहे. महाराष्ट्र देशातला सगळ्यात मोठा भाजीपाला उत्पादक देश आहे. महाराष्ट्रामध्ये नागलीपासून ज्वारीपर्यंतचे स्पेशालिटी झोन्स आहेत, त्याचे भौगोलिक मानांकन आपल्याकडे आहेत. आणि याशिवाय सोयाबीनचा नंबर 2चा उत्पादक आणि कापसाचाही मोठा उत्पादक आपण आहोत. ऊसाचे फार मोठे उत्पादक आपण आहोत, क्वालिटी ऊसाचे आहोत. ऊसाचं सहकारामध्ये आणि खाजगी क्षेत्रातही मोठं उद्योगांचं जाळं आपल्याकडं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती चांगली असली तरी ती सतत दबावाखाली आहे, कारण इथं हवामान बदलाचा सगळ्यात मोठा फटका महाराष्ट्राला बसतोय आणि तारेवरची कसरत आपल्याला करावी लागते. खरं तर हवामान बदल हा विषय बोलायचाच आहे मला एकदा विश्वास पाठक सरांची कमेंट घेतल्यानंतर, कारण तो आता महाराष्ट्रातला दरवर्षी येणारं एक मोठं संकट झालेलं आहे. विश्वास पाठकजी, आर्थिक सर्वेक्षण अहवाल आला, आता बजेटही सादर होईल, ओव्हरऑल घोषणा ज्या होत असतात सगळं गुढीगुढी दिसतं, मात्र सामान्यांचं जीवनमान काही त्या पद्धतीने बदलताना दिसत नाही आहे. अर्थात मला मान्य आहे की हा 1 वर्षासाठीचाच अर्थसंकल्प असणार आहे, पण खरंच वाटतं की अशा घोषणा केल्या जातील ज्यातनं खरंच जे सामान्यांचं आयुष्य आहे ते बदलेल, काही अंशाने का होईना. बघा, माननीय मोदीजींची जी काम करण्याची पद्धत आहे ती जनतेला काय हवं आहे किंवा जनतेला काय आवडेल त्याच्यापेक्षा जनतेच्या हिताचं काय आहे या दृष्टीने आपण जर 2014 पासूनचा पॅटर्न बघितला तर मोदीजी एक ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन त्यांचा अप्रोच आहे. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय होता की मला पहिल्या 5 मध्ये जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था आणायची आहे, त्यांनी ती आणली. 2014 खरं तर 2023चा रेफरन्सचा काही तसा अर्थ नव्हता, मात्र 2023ला जेव्हा 75 वर्ष देशाला होणार होते तोपर्यंत आपल्याला आपली अर्थव्यवस्था 5च्या आत आणायची होती. आज ती जवळजवळ 3ऱ्या स्थानावर आलेली आहे आणि 2 ट्रिलियनची आपली जी अर्थव्यवस्था होती 14ला, म्हणजे 60-65 वर्षामध्ये 2 ट्रिलियन, ती पुढच्या 10 वर्षामध्ये ती 4 ट्रिलियनवर गेलेली आहे. बजेटचा जो साईज होता आपला हा जवळजवळ 16 लाख कोटीचा होता, तो आज जवळजवळ 55 लाख कोटी होता. म्हणजे थोडक्यात काय की हे करताना मोदीजींनी एक खुणगाट बांधलेली आहे की मला 2047पर्यंत कुठे जायचं आहे. आणि ते करताना मग ज्या ज्या अडचणी होत्या, मग ते कायद्यामध्ये बदल असो, सुसूत्रीकरण असो, ट्विन बॅलन्स शीटचा विषय होता, NPAचा विषय होता, डिसिप्लिन आणणं असो, एन्फोर्समेंट होतं, या सगळ्या त्यांनी केल्या. आणि त्या केल्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा इष्टापत्ती आली, कोविड असो किंवा अनेक गोष्टी असो, आज ट्रम्पचं देखील एक प्रकारचं संकट म्हणता येईल आपल्यावर आलेलं आहे. मात्र कुठेही मोदीजी किंवा आपली अर्थव्यवस्था न डगमगता आपण मार्ग शोधतो आहे. जसं घ्यायचा सरांनी म्हटलं की आपण मार्ग कसा शोधतो आहे, तर आपण युरोपियन युनियनसोबत 27 देशांसोबत असा करार केला की तो खरोखरच मोठी धोबी पछाड आहे. आणि हा जो करार आहे गेले 20 वर्ष पेंडिंग होता. त्यामुळे मोदीजींचं नेतृत्वाची विशेषता काय, डॉक्टर मनमोहन सिंग नक्कीच अतिशय विद्वान होते, मात्र जेव्हा राजकीय इच्छाशक्ती असते तेव्हा अशा टाईपचे करार होतात. जसं GST सारखं कायदा लागू होणं हे अनेक वर्षांपासून आपली इच्छा होती, सगळ्यांनी प्रयत्न केला, पण तो लागू करू शकले मोदीजी. तेव्हा प्रचंड गदारोळ झाला, मात्र मोदीजींना माहीत होतं की जनतेच्या हिताचं काय. आता 2च उदाहरणं देतो की 2014 पासून त्यांनी इन्कम टॅक्सचे दर कधी वाढवलेलेच नाही. खरं तर आपली चर्चा काय असते की इन्कम टॅक्सचे दर वाढणार का, काही रिलीफ मिळणार का. मात्र जी 2 लाखाची आपली टॅक्सची मर्यादा होती ती 7 लाखापर्यंत त्यांनी दरने वाढवले आणि मागच्या वर्षी त्यांनी 7 लाखावरनं 12,75,000पर्यंत टॅक्स लागणार नाही असं एक प्रेझेंट सरप्राईज दिलं. याचा फायदा कसा झाला की 3,18,00,000 आपली जी इन्कम टॅक्सचे फायलर्स होते 2014ला
ते आज 9,18,00,000पर्यंत गेलेले आहे. म्हणजे लोकांवर जर तुम्ही विश्वास दाखवला तर लोक रेसिप्रोकेट करतात. आज इन्कम टॅक्सचं कलेक्शन हे वाढलेलं आहे. GSTच्या बाबतीत देखील GST एका लेव्हलला स्टेबलाइज झाल्यानंतर मागच्या वर्षी त्यांनी ज्या प्रकारचा रिलीफ दिला, केवळ 2च त्यांनी 5 आणि 18% स्लॅब ठेवली. त्यामुळे सरकारवर 1,75,000 कोटीचा हिट येणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी हिट घेतला. आपण आता आकडे काय बघतोय, मार्चपर्यंतचं 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे, मात्र 1 जानेवारीचे जे आकडे आहे इन्कम टॅक्सचे आणि GSTचे देखील हे मागच्या वर्षीच्या 11-10 महिन्याच्या कंपॅरिझनमध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था कशी सांभाळायची, राजकीय इच्छाशक्ती कशी असावी आणि कोणत्या दबावाला कसं बळी न पडता अशा टाईपचं हे नेतृत्व आहे. खरं तर पाठक सरांनी आता काय काय गेल्या काही वर्षात मिळालं सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.